नमस्कार, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म विनीत ट्युटोरियल्स वर। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनचा टाइप नंबर 2, ज्याचं नाव आहे पॉइझन डिस्ट्रीब्युशन। मग सर यामध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे, तर यामध्ये आपण पहिलेचे फॉर्म्युले डिस्कस करू, त्यानंतर हे केव्हा वापरला तर हे डिस्कस करू, आणि त्यासोबतच एक्झाम मध्ये हा प्रकार नेमका कसा ओळखायचा, आम्हाला कसं काय समजेल की हे पॉइझन डिस्ट्रीब्युशनने सॉल्व्ह करायचंय, हे सुद्धा मी तुम्हाला याच्या सर्व हिंट मी तुम्हाला देणार आहे। तर काही काळजी करू नका आणि एकदा साधा सोपा आणि एकदम सुंदर असा हा फॉर्म्युला तुम्हाला सांगून देणार आहे मी, ठीक आहे ना। बघा या अगोदर आपण बघितलं होतं बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन। हे लेक्चर जर तुम्ही प्रॉपर बघितले नसेल तर आताच ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्यावर सर्व काही तुम्हाला प्रॉपर दिसून जाईल, ठीक आहे ना। चला, आणि हो, आजचं लेक्चर सुरू करण्या अगोदर जर तुम्ही हा आजचा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनल म्हणजे विनीत ट्युटोरियल्स वर बघत असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करून द्या। आणि हो, आपलं अजून एक चॅनल आहे विनीत सर नावाचं, ठीक आहे, ज्यावर भरपूर सारे एक्झाम अपडेट मी देत असतो। आणि हो विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जे प्रेम वगैरे दिलेलं आहे हे असंच कायम ठेवा। आणि महाराष्ट्रातलं नंबर 1 आपलं युट्यूब चॅनल आहे, ज्यावर 1,18,000 पेक्षा जास्त सबस्क्रायबर आहे, ठीक आहे ना, आजच्या कंडिशनला। बरं हो, आणि महत्त्वाची अजून एक गोष्ट सांगतो, आपलं विनीत ट्युटोरियल जे ऍप्लिकेशन आहे हे आताच डाउनलोड करून घ्या, कारण त्यावर डिप्लोमा, इंजिनिअरिंग आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झामचे भरपूर सारे कोर्स एकदम कमी दरात अवेलेबल करून दिलेले आहे। प्रॉपर क्वालिटी टीचिंग तुम्हाला मिळेल आणि त्यासोबतच महाराष्ट्रातला गरीब आणि होतकरू विद्यार्थी सुद्धा परचेस करू शकेल अशी कमीत कमीत किंमत आपण ठेवलेली आहे। कारण मला माहिती, मी एक गरीब फॅमिलीमधून बिलॉंग करतो, मला किती प्रॉब्लेम सोसावे लागले मला माहिती आहे, त्यामुळे अतिशय कमी किमतीत उच्च प्रकारची क्वालिटी तुम्हाला त्या ठिकाणी दिसून जाईल, ठीक आहे। चला मग सुरुवात करूयात आजच्या लेक्चरला। हो सर, ठीक आहे, चलो। तर आता आपण बघणार आहे बेटा पॉइझन डिस्ट्रीब्युशन। मग सर पॉइझन डिस्ट्रीब्युशन केव्हा वापरतात हो, तर बघा बेटा, ज्या वेळेस नंबर ऑफ ट्रायल्स खूप जास्त असतात, नंबर ऑफ ट्रायल्स व्हेरी लार्ज असतात बेटा, ठीक आहे ना। चला मग मी लिहितो पॉइंट्स। आपला क्रमांक 1 काय बेटा आपला, नंबर ऑफ ट्रायल्स आर व्हेरी लार्ज, म्हणजे नंबर ऑफ ट्रायल्स खूपच जास्त असेल, बरोबर आहे। म्हणजे नंबर ऑफ ट्रायल्स म्हणजे आपण त्याला छोटा एन म्हणायचो, काय म्हणायचो, छोटा एन। तर नंबर ऑफ ट्रायल्स खूपच जास्त आहे म्हणजे इन्फिनिटी, खूप जास्त आहे, खूपच जास्त आहे, ठीक आहे। एक्झाम्पल येतो, टेन्शन न घ्या। आणि हा, त्यासोबतच आपली जी प्रोबॅबिलिटी आहे सक्सेस होण्याची, आपली जी प्रोबॅबिलिटी आहे बेटा, ही प्रोबॅबिलिटी भरपूरच कमी आहे। म्हणजे प्रोबॅबिलिटी is very less, चला, म्हणजे नंबर ऑफ ट्रायल्स व्हेरी लार्ज असेल आणि प्रोबॅबिलिटी व्हेरी लेस असेल, म्हणजे नियर अबाउट झिरो असेल, म्हणजे बघा, नंबर ऑफ ट्रायल टेंड्स टू इन्फिनिटी। टेंड्स म्हणजे काय बेटा, याला या एरोला म्हणतात टेंड्स टू, काय म्हणतात बेटा, टेंड्स टू याचा अर्थ काय की एकदमच त्याच्याकडे चालली होती, ठीक आहे ना, म्हणजे इन्फिनिटीकडे चालली, म्हणजे खूप जास्त आहे बेटा। आणि प्रोबॅबिलिटी जी आहे ती 0 कडे चालली, म्हणजे 0.000 अशी आहे, एकदमच कमी डायरेक्टली, ठीक आहे ना। मग अशा वेळेस आपण यूज करतो पॉइझन डिस्ट्रीब्युशन, बेटा पॉइझन डिस्ट्रीब्युशन, समजलं। नंबर ऑफ ट्रायल्स हे व्हेरी लार्ज असेल आणि प्रोबॅबिलिटी एकदमच कमी असेल, खूपच कमी असेल, व्हेरी लेस असेल, तर अशा टायमाला आपण यूज करतो पॉइझन डिस्ट्रीब्युशन। मग सर हेच एक्झाम्पल सांगणं। आता बघा, एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर युपीएससीची एक्झाम तुम्ही सर्वांनी बघितली असेल, ऐकली असेल, तर युपीएससी एक्झामला दरवेळेस 9 ते 10 लाख कॅन्डिडेट, बघा 9 ते 10 लाख कॅन्डिडेट एवढे फॉर्म भरतात दरवर्षी, आणि सिलेक्शन किती जणांचं होतं, 800 ते 900 जणांचा। अरे, म्हणजे 1 लाख विद्यार्थी परीक्षेला बसतात, यापैकी सक्सेस होण्याची प्रोबॅबिलिटी फक्त आणि फक्त किती, 800-900। त्या 800-900 पैकी सुद्धा काही जण फक्त IAS बनतात, काही IPS बनतात, काही IFS वगैरे बनतात। म्हणजे मला असं म्हणायचंय बाळांनो की 8 ते 9 लाख एवढे विद्यार्थी फॉर्म भरतात, म्हणजे नंबर ऑफ ट्रायल किती आले, 9 लाख, 10 लाख, हे झाले नंबर ऑफ ट्रायल्स। आणि सक्सेस होण्याची प्रोबॅबिलिटी म्हणजे P, प्रोबॅबिलिटी किती आपली, फक्त 700-800, म्हणजे एवढ्याच जागा असतात आपल्या इथे। का लक्षात, मला काय म्हणायचंय, म्हणजे नंबर ऑफ ट्रायल्स त्या ठिकाणी आहे आपल्या 10 लाख, आणि सिलेक्शन किती जणांचं होतं, म्हणजे प्रोबॅबिलिटी, सक्सेस होण्याची प्रोबॅबिलिटी किती आपली, फक्त 700 किंवा 700 ते 800, बस एवढेच, किंवा आपण फक्त समजा 700 पकडू, आपण किती पकडू, आपण 700 पकडू। म्हणजे बघा बेटा, नंबर ऑफ ट्रायल्स खूप जास्त आहे आणि प्रोबॅबिलिटी खूपच कमी बेटा, ठीक आहे ना। मग अशा कंडिशनला जर आपल्याला डिस्ट्रीब्युशन करायचं असेल तर त्यावेळेस आपण यूज करतो पॉइझन डिस्ट्रीब्युशन। समजलं बाळांनो, इथपर्यंत क्लिअर होत आहे की पॉइझन डिस्ट्रीब्युशन आपण केव्हा वापरतात,
n टेंड्स टू इन्फिनिटी म्हणजे n खूप खूप जास्त असेल आणि p टेंड्स टू 0 म्हणजे p खूपच कमी असेल डायरेक्टली, ठीक आहे ना. चला असो, तर अशा वेळेला आपण वापरतो पॉइझन डिस्ट्रीब्युशन. म्हणजे n काय असेल आपला खूपच जास्त, हे बेटा हे लक्ष ठेवून घ्या, खूपच जास्त. आणि p काय असेल आपली, प्रोबॅबिलिटी काय असेल आपली, खूपच कमी, खूपच कमी. तर अशा कंडिशनला आपण पॉइझन डिस्ट्रीब्युशन यूज करतो, ठीक आहे. इथपर्यंत मला असं वाटतं तुम्हाला सर्वांना क्लिअर वगैरे झालं असावं. मग सर याचा फॉर्म्युला काय आहे, तर बघा n आणि p या दोघांवर तो खेळ चालतोय का, n आणि p वर खेळ चालेस का, असं का ते. अच्छा, मग यावेळेस n आणि p या दोघांचा प्रोडक्ट करून, n आणि p या दोघांचा प्रोडक्ट करून, यांचा गुणाकार करून काढला जातो मीन. काय काढला जातो बेटा, मीन. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काढावा लागतो मीन. मीन म्हणजे m, याचा फॉर्म्युला आहे n इंटू p. म्हणजे n इंटू p आपण ज्यावेळेस करतो ना त्यावेळेस मिळतो बेटा आपल्याला m. काय मिळतो बेटा आपल्याला m. m म्हणजे काय, मीन. आणि ह्या मीन वरून आपण यूज करतो पॉइझन डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला. चला, तर पॉइझन डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला तुम्हाला सांगून देतो. आणि हा अजून एक गोष्ट सांगतो, पहिले लिहून घेतो मी तुम्हाला पॉइझन डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला. पॉइझन डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला, ठीक आहे ना, ठीक आहे सर. चला, ते बघा, प्रोबॅबिलिटी ऑफ r इज इक्वल टू, बघा बेटा जसं आपलं बायनोमियल डिस्ट्रीब्युशन मध्ये होतं ना, प्रोबॅबिलिटी ऑफ r इज इक्वल टू NCR p रेस टू r q रेस टू n मायनस r. बरोबर आहे. हा आपण बायनोमियल डिस्ट्रीब्युशन मध्ये आपण शिकलो होतो. तर आपला आता पॉइझन डिस्ट्रीब्युशन मध्ये आपला फॉर्म्युला काय राहील, e रेस टू मायनस m रेस टू r अपॉन r फॅक्टोरियल. का सर हे काय नवीन आणलं सर तुम्ही, हो बेटा सांगतो, टेन्शन न घ्या, सर्व सांगतो, सर्व सांगतो, टेन्शन घेऊ नका बेटा. चला बघा, तर बघा पॉइझन डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला काय, p ऑफ r इज इक्वल टू e रेस टू मायनस m. म्हणजे e म्हणजे आपला एक्सपोनेन्शियल टर्म बेटा, e म्हणजे काय आपला एक्सपोनेन्शियल, माहिती ना तुम्हाला, e असतो ना आपला कॅल्सी मधला तो, रेस टू मायनस m. m म्हणजे काय बेटा आपला मीन, काय बेटा आपला मीन, ठीक आहे. नंतर इनटू m रेस टू r. r म्हणजे काय आपला रिझल्ट, तुम्हाला माहिती सर्वांना काय रिझल्ट, म्हणजे जो पण काय आपला रिझल्ट येणार आहे, सक्सेस होण्याची जी प्रोबॅबिलिटी आणि जो रिझल्ट आपल्याला येणार आहे तो m रेस टू आपला r आहे. आणि खाली घ्यायचं बेटा r फॅक्टोरियल. खाली काय घ्यायचं आपल्याला, r फॅक्टोरियल. आता फॅक्टोरियल म्हणजे काय सर, हे काय नवीन नाटक आहे सर, फॅक्टोरियल म्हणजे हे काय नवीन नाटक आहे, हा मला सांगा सर. सांगतो बेटा, टेन्शन न घ्या. तर बघा बेटा r फॅक्टोरियल कधी लक्षात ठेवा बेटा, फॅक्टोरियल बघा, आता समजा मी घेतलंय या ठिकाणी r फॅक्टोरियल, तर या चिन्हाला म्हटलं जातं फॅक्टोरियल. काय म्हटलं जातं बाळांनो, फॅक्टोरियल, ठीक आहे. म्हणजे तुमचे सर्व बेसिक कॉन्सेप्ट मी क्लिअर करून देतो बेटा, कारण कसं माहिती का की बरेचसे विद्यार्थी असे की त्यांना नाही माहिती असतं ना या गोष्टी, तर सर्व काही सांगतो बेटा. तर फॅक्टोरियल म्हणजे काय, जर मी समजा घेतलं या ठिकाणी 3 फॅक्टोरियल, काय घेतलं मी या ठिकाणी 3 फॅक्टोरियल, तर 3 फॅक्टोरियलचा अर्थ काय असतो, 3 पेक्षा कमी जेवढ्या पण संख्या आहे त्या सर्वांचा गुणाकार, त्या सर्वांचा गुणाकार. मग 3 पेक्षा कमी कोण कोण आहे, मग 3 पेक्षा कमी आहे 3 इंटू 2 इंटू 1. मग बोला किती आलं, 3 2 चा 6, 6 इंटू 1 6. म्हणजे 3 फॅक्टोरियलचा आन्सर किती आलं बेटा आपलं 6 आलं. 3 फॅक्टोरियलचा आन्सर किती आलं बेटा आपलं 6 आलं. जर मी तुम्हाला सांगितलं 4 फॅक्टोरियल, काय सांगितलं 4 फॅक्टोरियल, तर 4 फॅक्टोरियलचा अर्थ काय असेल, बोला बोला बोला, 4 पेक्षा कमी जेवढ्या पण संख्या असेल सर्वांचा गुणाकार, म्हणजे 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1. तर याचं किती उत्तर आलं बेटा, 4 3 चा 12, 12 2 चा 24, 24 1 चा 24. हे आलं बेटा 24. आलं बेटा लक्ष, तुम्हाला समजतंय मला काय म्हणायचंय. तर याला म्हणतात बेटा फॅक्टोरियल. मग सर एवढं मोठं मोठं काढावं लागेल का आम्हाला, हा असं करावं लागेल का आम्हाला, अरे नाही ना बेटा, मी आहे ना बेटा तुमचा मोठा भाऊ तुमच्या सोबत आहे, तर काही कशाला करता, टेन्शन कशाला घेता. आता 5 फॅक्टोरियल सांगितलं, 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1 करा रे बो, 5 चोका 20, 20 त्रिक 60, 60 2 120, 120 1 120. बरोबर आहे. म्हणजे आपला 5 फॅक्टोरियल किती आला बेटा आपला 120. पण हा आपल्याजवळ एवढा वेळ नाही, आपल्याजवळ हे डिव्हाइस याला कॅल्सी असं म्हणतात. चला, तर कॅल्सी मध्ये हे कसं टाकायचं बघा बेटा, लक्षात कॅल्सी ऑन केलं, हो सर. चला, तर सर्वात आधी आपल्याला 3 फॅक्टोरियल काढायचं आहे का, मग 3 नंबर दाबा, दाबला का, दाबला सर. त्यानंतर शिफ्ट दाबून या ठिकाणी बघा
एक्स फॅक्टोरियल आणि लॉजिक नाव दिसत असेल तुम्हाला बघा, एक्स फॅक्टोरियल आणि लॉजिक बघा, या मोडच्या खाली जे बटन आहे ना आपल्या मोडच्या खाली ते दाबून द्यायचं बघा. तर असं आलं का बघा, तुम्हाला मी दाखवू का तुमले दाखवू का? चला ठीक आहे, मला असं वाटतं तुम्हाला दिसत असावं आता. हा बघा बेटा, काय करायचं माहिती का, आपल्याला 3 फॅक्टोरियल काढायचं आहे का, मग 3 दाबायचं आणि शिफ्ट दाबून बघा, शिफ्ट दाबून हे बघा जे एक्स फॅक्टोरियल आणि त्याच्या बाजूला लॉजिक बघा, एकदम बारीक नाव दिसतंय बघा, मोड बटनाच्या खाली, काय मोड बटनाच्या खाली दिसतंय बघा, हे दाबून द्यायचं बघा. आलं का फॅक्टोरियलचं चिन्ह? आलं सर आणि इज इक्वल टू दाबायचं बघा. आलं का 6 उत्तर? आलं सर आमचं 6 उत्तर आलं सर. ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं, हे करायचं आहे, हे परफॉर्म तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे ना, जास्त तिकडे झालं गेलं. चला बघा बेटा, बाकीचे करू शकता का तुम्ही? बाकीचे सॉल्व्ह करू शकतात का? हो किंवा नाही मला सांगा बेटा, मला सांगा रे भाऊ. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्हाला फक्त बटन तुम्हाला सांगून दिलं बेटा मी. त्यानंतर 4 फॅक्टोरियल काढा बरं. 4 दाबलं, शिफ्ट दाबून हे लॉजिकचं बटन बघा, ज्याच्यावर एक्स इनवर्स दिलेला आहे ना आपला, एक्स इनवर्स x⁻1 हे दाबायचं. 4 फॅक्टोरियल आलं, उत्तर आलं किती आलं? 24. आलं का 24? हो सर आलं सर. चला 5 फॅक्टोरियल आलं, उत्तर किती आलं? 120. बघा, तर अशा पद्धतीने कॅल्सी मध्ये तुम्ही फॅक्टोरियल काढू शकता. आणि जर कॅल्सी जर तुम्हाला अलाउड नसेल, म्हणजे अलाउड सर्वांना नाही यार, तुम्ही डिप्लोमा इंजिनिअरिंग वाले माणसं यार, तुम्हाला अलाउड राहता. ठीक आहे ना, चला असो. तर अशा पद्धतीने तुम्ही फॅक्टोरियल काढू शकता. तर हे तुम्हाला मी सांगून दिलं, फॉर्म्युला तुम्हाला मी सांगून दिला. आता बऱ्याचशा वेळेस ऐका बेटा, बऱ्याचशा वेळेस ते काय म्हणता, व्हेरियन्स एवढा आहे. आता व्हेरियन्स म्हणजे काय बेटा? अरे बाळांनो, पॉइझन डिस्ट्रीब्युशन मध्ये व्हेरियन्स म्हणजेच मीन असतं. तर 2 अजून ऍडिशनल फॉर्म्युले तुम्हाला सांगून देतो. म्हणजे कसं आहे, आपलं या ठिकाणी बेसिक आपलं क्लिअर होऊन जाईल बेटा, बेसिक पार्ट आपला संपून जाईल आपला. ठीक आहे ना, जर तुम्हाला मीन विचारलं किंवा व्हेरियन्स विचारलं तर या दोघांचा अर्थ सुद्धा आपला काय असतो बेटा? मीन असतो. काय असतो बेटा? आपला मीन. आणि मीनचा फॉर्म्युला काय? n इंटू पी बेटा. ठीक आहे ना, बघा मीन असो किंवा व्हेरियन्स असो, दोघांना m ने डिनोट केला तर फक्त पॉइझन डिस्ट्रीब्युशन मध्ये बरं. आणि हा त्याचा फॉर्म्युला काय असतो बेटा? n इंटू पी. आणि जर तुम्हाला कधी असं सांगितलं की बाबांनो आम्हाला स्टँडर्ड डेव्हिएशन काढून द्या, काय काढून द्या? स्टँडर्ड डेव्हिएशन. ठीक आहे ना, मग स्टँडर्ड डेव्हिएशन कसं काढता सांगता का सर? हो बेटा सांगतो ना, विषय का. चला, जर तुम्हाला सांगितलं की स्टँडर्ड डेव्हिएशन आम्हाला काढून द्या, स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे सिग्माने डिनोट केला तर बेटा याला सिग्मा म्हणता. याला 6 नाही म्हणत, हा 6 नाहीये बेटा, याला सिग्मा म्हणता. काय म्हणता? याला सिग्मा. काय म्हणता? सिग्मा. याची दांडी थोडीशी लंबी काढायची, जनरल पेक्षा 6 पेक्षा थोडीशी लंबी काढली बघा मी दांडी, तर याला सिग्मा म्हणता बेटा. काय म्हणतात? सिग्मा फॉर स्टँडर्ड डेव्हिएशन. तर याचा फॉर्म्युला तुमचा असतो अंडर रूट ऑफ m. म्हणजे मीनची जी पण काही आपली व्हॅल्यू आलेली आहे त्याला जर आपण अंडररूट मध्ये घेतला की तुम्हाला मिळून जातो स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजेच सिग्मा. तुम्हाला मिळून जातो बेटा स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजेच सिग्मा. तर आय होप सो तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर झाल्या असेल की बघा की पॉइझन डिस्ट्रीब्युशन केव्हा वापरतात? n टेंड्स टू इन्फिनिटी अँड p टेंड्स टू 0. n खूपच जास्त असेल आणि p खूपच कमी असेल त्यावेळेस आपण पॉइझन डिस्ट्रीब्युशन वापरत असतो. दुसरी गोष्ट, मीन म्हणजेच काय? n इंटू p. n आणि p या दोघांवर हा खेळ चालतोय का? मग या दोघांचा गुणाकाराला आपण म्हणतो मीन. आणि या मीनच्या फॉर्म्युल्यावरून आपण पॉइझन डिस्ट्रीब्युशन काढतो. तर आपला फॉर्म्युला काय? प्रोबॅबिलिटी ऑफ r इज इक्वल टू e⁻m r फॅक्टोरियल बेटा. ठीक आहे ना, फॅक्टोरियल म्हणजे काय हे पण मी तुम्हाला या ठिकाणी क्लिअर वगैरे करून दिलं बेटा. त्यासोबत मीन किंवा व्हेरियन्स या दोघांना आपण या ठिकाणी m ने डिनोट करतो आणि m चा फॉर्म्युला n इंटू p आपला. ठीक आहे, चला. आणि स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे सिग्मा. जर एखाद्या वेळेस सिग्मा काढायला लावला तुम्हाला, जनरली नाही लागणार पण लागलं समजा, तर आपला फॉर्म्युला करायचा सिग्मा इज इक्वल टू अंडररूट ऑफ m. तर आय होप सो इथपर्यंत तुम्हाला सर्वांना क्लिअर झालं असेल. सर आता ही पॉइझन डिस्ट्रीब्युशनचे न्यूमेरिकल आम्ही कसे ओळखायचे सांगा बरं आम्हाला. ठीक आहे बेटा, तर सर्वात पहिली गोष्ट 90% जी न्यूमेरिकल्स असतील, काय 90% जे न्यूमेरिकल असतील ना, त्यामध्ये 2 हिंट तुम्हाला दिलेले असेल. एक तर काय की तुम्हाला न्यूमेरिकल मध्ये डायरेक्ट दिलेलं असेल की पॉइझन डिस्ट्रीब्युशनने सॉल्व्ह करा, पॉइझन डिस्ट्रीब्युशन या मेथडने सॉल्व्ह करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय? e⁻m याची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली असेल. कशी सर सांगतो. बघा या ठिकाणी या न्यूमेरिकल्स मध्ये जे आपण घेणारे पुढे e⁻² दिलेला, e⁻². आणि मला सांगा e⁻² कशामध्ये येतो? पॉइझन डिस्ट्रीब्युशन मध्ये. म्हणजे हे न्यूमेरिकल पॉइझन डिस्ट्रीब्युशनचं आहे. पुढचं बघा
याच्यामध्ये बघा या न्यूमेरिकल मध्ये स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे युझिंग पॉइझन डिस्ट्रीब्युशन फाइंड द मीन. आलं बेटा लक्षात. म्हणजे मला असं हे बोर्डाला आलेले न्यूमेरिकल्स बेटा मी मनाचे नाही घेतलेले, ठीक आहे ना. तिसरा बघा, तिसरा या ठिकाणी पण काय सांगितलंय पॉइझन डिस्ट्रीब्युशन सच दॅट, असं तसं तसं असं, ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीने. आणि जर दिलेलं नसेल तर कसं ओळखायचं हे तुम्हाला मी सांगून देईल बेटा, टेन्शन नका. बघा e⁻⁻5 याची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे. म्हणजे असं जर तुम्हाला काही दिलेलं असेल ना बघा e⁻⁻1, म्हणजे हे भरपूर सारे न्यूमेरिकल्स मी तुमचे एवढे घेणार आहे, खूप सारे न्यूमेरिकल्स मी तुमचे कव्हर करणार आहे, सर्व बोर्डाला आलेले आहे बघा. अशी दिलेली आहे e⁻⁻1 e⁻2 अशा भरपूर साऱ्या व्हॅल्यू तुम्हाला दिलेल्या असतात. हे सर्वच्या सर्व न्यूमेरिकल्स मी तुमचे घेणार आहे, तर काही काळजी करू नका, ठीक आहे ना. सर्व घेणार आहे बेटा. आणि ऍप्लिकेशनवर तुम्हाला सर्व काही दिसून जाईल बेटा. बोर्डाला आलेले सर्व न्यूमेरिकल्सची प्रॅक्टिस मी तुमच्याकडून करून घेणार आहे. आणि हा याची पीडीएफ सुद्धा तुम्हाला ऍप्लिकेशनवर मिळून जाईल. याची पीडीएफ ऍप्लिकेशनवर मिळून जाईल. म्हणजे तुम्ही प्रॉपर छान छान सुंदर सुंदर तुम्ही तुमच्या वहीमध्ये त्याला उतरवून नोट्स सेव्ह करू शकता, ठीक आहे. चला मग करायची सुरुवात. हो सर करायची सर सुरुवात, ठीक आहे. चलो पहिल्या न्यूमेरिकल्स कडे, ठीक आहे. तर पहिलं न्यूमेरिकल्स बघा बेटा काय सांगते तुम्हाला. इफ अ रॅन्डम व्हेरिएबल हॅज पॉइझन डिस्ट्रीब्युशन, बघा एक रॅन्डम व्हेरिएबल आहे बघ, त्याचा पॉइझन डिस्ट्रीब्युशन सच दॅट, पॉइझन डिस्ट्रीब्युशन तुम्हाला दिलेलं आहे. काय पॉइझन डिस्ट्रीब्युशन तुम्हाला दिलेलं आहे. काय P(1) इज इक्वल टू P(2). ओ बापा, म्हणजे P(1) याची जी व्हॅल्यू येणार आहे ही सेम व्हॅल्यू P(2) ची सुद्धा येणार आहे. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ 1 इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ 2. तर जे दिलेलं आहे ना गिवन ते मी लिहून घेतो. जे गिवन दिलेलं आहे ते मी लिहून घेतो. चला आणि अभ्यास करा बाळांनो, प्लीज बेटा प्लीज अभ्यास करा. आणि हा एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगतो बेटा. बघा जर तुम्हाला असं वाटत असेल की बरेचसे शिक्षक सांगतात तुम्हाला की हे सोडून द्या, हे करू नका, ठीक आहे ना. म्हणजे इंटिग्रेशन सोडून द्या, डेरिव्हेटिव्ह सोडून द्या. अरे बेटा असं नका करू. मला सांगा तुम्ही डिप्लोमा सिलेक्ट केलेला आहे, तुम्ही इंजिनिअरिंग सिलेक्ट केलेलं आहे, तर का सिलेक्ट केलेलं आहे? एखाद्या गोष्टी स्किप करण्यासाठी केलेलं आहे का? अरे पहिलेच इंजिनियर लोकांना जॉब नाहीये. आणि जर तुम्ही या इंजिनिअरिंग करताना किंवा डिप्लोमा करताना असे छोटे छोटे टॉपिक जर स्किप करत असाल, मग मी ट्रिग्नोमेट्री करत नाही, मग मी हे स्किप करून टाकतो, बघा पास तर तुम्ही होऊन जाशाल, पास बद्दल डाऊट नाहीये, पास तुम्ही होऊन जाशाल. पण बघा बाळांनो एक चांगले इंजिनियर तुम्ही नाही बनणार. कारण सध्या पहिले जॉबसाठी मारामार सुरू आहे, बरोबर आहे. आणि तुम्ही म्हणता ना इंजिनियरला जॉब नाही, तर का नाहीये इंजिनियरला जॉब? अरे बाळांनो खूप साऱ्या वॅकन्सी आहे, इंजिनियरला खूप सारे जॉब आहे, खूप सारे पॅकेज आहे. कंपनीला सुद्धा वर्कर मिळत नाहीये आणि विद्यार्थ्यांना सुद्धा जॉब मिळत नाही. मग असं का होतंय? कारण विषय असा आहे की कंपनीला जे विद्यार्थी पाहिजे, जे वर्कर पाहिजे, त्यांच्यामध्ये जे स्किल्स पाहिजे ते स्किल्स विद्यार्थ्यांमध्ये नाहीये. कारण तुम्हाला सवय लागलेली काय की हा टॉपिक स्किप करायची, हा टॉपिक सोडून द्यायची. तर असं नका करू बाळांनो. मी एक हात जोडून तुम्हाला विनंती करतो बाळांनो, कोणताही टॉपिक स्किप करत नका करू. हा एखाद्या वेळेस समजा काही प्रॉब्लेम असू शकता की समजा घरी काही प्रॉब्लेम झाले, काही समजा एखादा विद्यार्थी समजा काही जे पण काही प्रॉब्लेम असेल, तर एखाद्या वेळेस जर तुम्ही समजा टॉपिक स्किप करता तर ठीक आहे, पासिंग तुमची होऊन जाईल. पण बाळांनो असं नका करू. कारण बघा बेटा मी एक टॉपर आहे, डिप्लोमाच्या 6 सेमिस्टर टॉपर आहे. वाटलं असं जळगावला या, गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये जा आणि त्या ठिकाणी विचारा. 6 सेमिस्टरचा डिप्लोमाचा टॉपर कोण होता ना तुमच्याकडे? एकच जण होता, तो म्हणजे विनीत भावसार. म्हणजे मोठ्या गाणी करत आहे. दुसरी गोष्ट इंजिनिअरिंगचा काय, इंजिनिअरिंग मध्ये विचार करा, SSBT बांभोरी कॉलेजला तुम्ही जा, डायरेक्ट जा. मला काही नाही, जळगावला आहे, ठीक आहे. त्या कॉलेजला तुम्ही जा, त्या कॉलेजला जाऊन विचारा की युनिव्हर्सिटी टॉपर गोल्ड मेडलिस्ट कोण आहे? तर विनीत भावसार आहे. म्हणजे डिप्लोमाच्या 6 सेमिस्टर टॉपर, इंजिनिअरिंगला युनिव्हर्सिटी टॉपर, गोल्ड मेडलिस्ट पर्यंत मी पोहोचलेलो आहे. तर मला असं वाटतं मी जर एक टॉपर आहे तर तुम्ही सुद्धा खूप माझ्या पुढे जाऊ शकता, खूप 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 माझ्या पुढे तुम्हाला जायचं आहे. कारण एक शिक्षकच फक्त एक असं प्रोफेशन आहे की शिक्षकाला असं वाटतं की आपला विद्यार्थी आपल्यापेक्षा पुढे जावा, ठीक आहे ना. काय मलाच बघा, तुमच्या आई वडिलांनंतर जर असं कोणाला वाटत असेल की बाबा विद्यार्थी पुढे जायला पाहिजे, तर तो तुमचा शिक्षक असतो बेटा. तर मला असं वाटतं की माझे विद्यार्थी खूप पुढे जावे आणि फक्त खूप पुढे गेल्यानंतर, खूप मोठ्या पदावर गेल्यानंतर फक्त या विनीत सरला लक्षात ठेवा की होता आपला मोठा भाऊ होता की ज्याने आपल्याला डिप्लोमाला काही ना काही सपोर्ट केला होता, इंजिनिअरिंगला काही ना काही सपोर्ट केला होता बेटा, ठीक आहे ना. तर बघा बाळांनो खूप पुढे जा आणि त्यासाठी एक लक्ष ठेवा बेटा, कोणताही टॉपिक स्किप करत नका चालू, ठीक आहे. ही सवय लागते बेटा, ही घाणेरडी सवय, ठीक आहे ना. बघा पहिल्यापासून प्रॉपर अभ्यास करा. हा खेळायच्या वेळेस खेळा, कुदायच्या वेळेस खेळा, एन्जॉयच्या वेळेस फुल एन्जॉय मारा, पण हो अभ्यासाच्या वेळेस प्रॉपर अभ्यास करा बेटा. ही सवय तुम्हाला खूप पुढे नेईल बेटा, ठीक आहे. चलो तर इफ रॅन्डम व्हेरिएबल हॅज पॉइझन डिस्ट्रीब्युशन सच दॅट प्रोबॅबिलिटी ऑफ 1 इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ 2. द प्रोबॅबिलिटी ऑफ 1 म्हणजे याला मी असं लिहू का,
जाऊ द्या असं प्रोबॅबिलिटी ऑफ 1 इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ 2 असं त्यांनी दिलेलं आहे. फाइंड प्रोबॅबिलिटी ऑफ 4. ठीक आहे. आता प्रोबॅबिलिटी ऑफ 1 इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ 2 याचा अर्थ काय असतो माहिती का? प्रोबॅबिलिटी ऑफ r इज इक्वल टू 1 इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ r इज इक्वल टू 2. हे तुम्हाला गिव्हन दिलेलं आहे बेटा. ठीक आहे ना. आणि ते काय म्हणताय की प्रोबॅबिलिटी ऑफ 4 काढा. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ काय काढा? 4. याची व्हॅल्यू तुम्ही आम्हाला काढून द्या. आणि हा e⁻² ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे. e⁻² ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे 0.1353. 0.1353 ही व्हॅल्यू तुम्हाला दिलेली बेटा. ठीक आहे. चला मग सॉल्व्ह करायचं. हो सर. तर सर्वात आधी आपल्याला पहिले याचा फॉर्म्युला टाकावा लागेल. चला तर मी लिहून घेतो. या ठिकाणी आपल्याला काय काय दिलंय? प्रोबॅबिलिटी ऑफ r इज इक्वल टू 1 इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ r इज इक्वल टू 2. ठीक आहे. चलो मग फॉर्म्युला माहिती का? e⁻m m⁻r अपॉन r फॅक्टोरियल. ठीक आहे ना. फॉर्म्युला माहिती सर्वांना. e⁻m इंटू m⁻r अपॉन r फॅक्टोरियल. चला तर आपण या साईड टाकू. हा बघू बेटा e⁻m. तर मला सांगा या न्यूमेरिकल्स मध्ये तुम्हाला m म्हणजे मीन दिलेला आहे का? मीन तुम्हाला दिलेला आहे का? नाही रे भाऊ. पडू द्या असं जास्त पडू द्या. e⁻m इंटू m⁻r. m दिलेला आहे. r ची व्हॅल्यू किती बेटा? 1. r ची व्हॅल्यू किती दिलेली आपल्याला? 1 दिलेली. ठीक आहे ना. चला तर मी 1 टाकून दिली. ठीक आहे. चला फॉर्म्युला लिहून देऊ का वाटलं सर? फॉर्म्युला मी या कानाकोपऱ्यात लिहून देतो वाटलं. बस फॉर्म्युला लिहून देतो मी. p ऑफ r इज इक्वल टू e⁻m m⁻r अपॉन r फॅक्टोरियल. ठीक आहे. त्या कोपऱ्यात मी फॉर्म्युला लिहून दिला. म्हणजे कसं आहे असं म्हणालो की सर डायरेक्ट कसं का व्हॅल्यू पुट करता सर तुम्ही? और वॉस पुट करतोय मी. चला e⁻m m नाही आपल्याकडे पडू दिला. m नाही आपल्याकडे पडू दिला. m⁻r r ची व्हॅल्यू किती बेटा आपली? 1 अपॉन r फॅक्टोरियल. तर r ची व्हॅल्यू किती बेटा? 1. तर 1 फॅक्टोरियल. ठीक आहे. इज इक्वल टू आता प्रोबॅबिलिटी ऑफ r इज इक्वल टू 2. म्हणजे r च्या ऐवजी आपल्याला फक्त आता 2 पुट करायचा आहे. चला मग पुढे e⁻m आहे का तुमच्याकडे? नाही पडू द्या. e⁻m इंटू m⁻r. r ची व्हॅल्यू किती बेटा? या ठिकाणी 2 आहे अपॉन r फॅक्टोरियल म्हणजे 2 फॅक्टोरियल. इथपर्यंत क्लिअर आहे बेटा? इथपर्यंत काही डाऊट आहे? नाही सर. चला आता तुम्हाला सर्वांना माहिती असेल की सेम गोष्टी जर सारख्या साईडला असेल तर आपण त्याला कॅन्सल करू शकतो. ठीक आहे ना. चला मग e⁻m गेला. e⁻m गेला. बरोबर आहे का? हो सर. मग उरलं काय? m⁻1 म्हणजे m असतं बेटा. m⁻1 म्हणजे m असतं. 1 फॅक्टोरियलची व्हॅल्यू कधी 1 येते बेटा. 1 फॅक्टोरियलची व्हॅल्यू कधी 1 येते. वाटलं असं तुम्हाला विश्वास नसेल होत तर काय करा? 1 दाबा आणि शिफ्ट दाबून हे x⁻1 काय बघा. 1 चा फॅक्टोरियल कधी 1 असतो. मग m अपॉन 1 इज इक्वल टू m चा स्क्वेअर m स्क्वेअर अपॉन 2 चा फॅक्टोरियल. बेटा 2 चा फॅक्टोरियल कसा काढतो तुम्हाला मी सांगितलं होतं. 2 चा फॅक्टोरियल काढताना आपण काय करतो? 2 इंटू दोनापेक्षा जे लहान संख्या असेल ना त्या सर्वांचा गुणाकार. आता 2 इंटू 1 वाटला असं नसेल कन्फर्म तर 2 दाबा शिफ्ट दाबून इनवर दाबून घ्या. 2 चा फॅक्टोरियल कधी 2 असतो बेटा. 2 चा फॅक्टोरियल काय असतो बेटा? 2 असतो. ठीक आहे. ठीक आहे सर. डन. हे आम्हाला समजलं बेटा. ठीक आहे ना. चला तर मी एक काम करू का रे बेटा? मला सांगा या ठिकाणी पण m आहे. ऐका बेटा लक्ष द्या. या ठिकाणी m आहे. या ठिकाणी m आहे. हा m आपला कॅन्सल होऊन जाईल आणि या ठिकाणी m चा स्क्वेअर होता का? हा स्क्वेअर कॅन्सल होऊन जाईल. बघा बेटा या ठिकाणचा एक m आणि या ठिकाणचा m स्क्वेअर. m स्क्वेअर म्हणजे काय असतं बेटा? आपला m इंटू m असतं. आलं का लक्षात तुम्हाला? असं आहे ना ते. असं आहे ना बेटा ते. m अपॉन 1 इज इक्वल टू m स्क्वेअरला आपण कसं लिहू शकतो? m इंटू m. ठीक आहे ना. तर हा m कॅन्सल झाला. हा एक m कॅन्सल झाला. समजलं बेटा? हा m कॅन्सल झाला आणि या m स्क्वेअर मधून एक m कॅन्सल झाला. मग उरला किती? एक m. ठीक आहे ना. चला हे समजलं असेल मला असं वाटतं तुम्हाला. पुढे लक्ष द्या बेटा. मग उरला काय रे बेटा? हा जो डिव्हाइड वाला जो 2 आहे ना हा इकडे येताना मल्टिप्लाय लावून जाईल. डिव्हाइड वाला 2 इकडे येताना मल्टिप्लाय जाईल. म्हणजे 2 अपॉन 1 इज इक्वल टू काय उरलं बेटा? m. एक m उरला ना बेटा. m स्क्वेअर मधून एक m गेला. एक m उरला. मग 2 अपॉन 1 2. मग m ची व्हॅल्यू किती आली बेटा? आपली 2 आली. मग या अशा पद्धतीने आपण m ची व्हॅल्यू या ठिकाणी काढून घेतलेली आहे. m ची व्हॅल्यू सर्वांना काढता आली का? हो. चला ठीक आहे. तर m ची व्हॅल्यू आपण काढली. आता चला ही एक कंडिशन त्यांनी दिली होती की प्रोबॅबिलिटी ऑफ r इज इक्वल टू म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ 1 इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ 2 आहे. मग आता आम्हाला प्रोबॅबिलिटी ऑफ 4 काढून द्या. प्रोबॅबिलिटी ऑफ 4 काढून द्या. चला आपण काढून देऊ त्यांना. आता आपण काढून घेऊ ना प्रोबॅबिलिटी ऑफ r इज इक्वल टू 4.
चला मग आपला फॉर्म्युला टाका ई रेस टू पॉवर मायनस एम, ई रेस टू पॉवर मायनस एम. आता एम ची व्हॅल्यू तुमच्याकडे हाय, एम ची व्हॅल्यू तुमच्याकडे हाय. चला ई रेस टू पॉवर मायनस 2, एम ची व्हॅल्यू आहे 2 इंटू एम, एम रेस टू आर. एम किती बेटा 2, आर किती आर 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 तर इथे जाणार 4, आर तर इथे ना आपल्याकडे 4 हा अपॉन आर फॅक्टोरियल म्हणजे 4 फॅक्टोरियल. चला मग याची व्हॅल्यू तुम्हाला काढायची बेटा ई रेस टू पॉवर मायनस 2. बघा ई रेस टू पॉवर मायनस 2 ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे. बघा ई रेस टू पॉवर मायनस 2 ची व्हॅल्यू तुम्हाला दिली बेटा 0.1353. 0.135. थोडंसं पाणी गळत होतं, काय करतो यार, थोडंसं प्रॉब्लेम चालू. चला रे आपला काय कुठं चालू तर आपलं रे. हा ई रेस टू पॉवर मायनस 2 ची व्हॅल्यू किती बेटा 0.1353. ई रेस टू पॉवर मायनस 2 ची व्हॅल्यू आहे 0.1353. अरे वा अरे वा. मल्टिप्लाय बाय 2 रेस टू पॉवर 4. अरे बोला रे 2 चौथा का किती असतो रे, म्हणजे 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2. तर आपलं उत्तर असं बेटा 16. किती असतं बेटा आपलं 16. वाटलं असं करून बघा तुम्ही, नो प्रॉब्लेम, मला काहीच प्रॉब्लेम नाही. 2 रेस टू पॉवर 4 करा 16 उत्तर येईल तुमचं अपॉन 4 फॅक्टोरियल. आता 4 फॅक्टोरियल तुम्हाला माहिती आहे कॅल्सी आपल्याकडे जिंदाबाद आहे. 4 शिफ्ट दाबून हे लॉजिक दाबलं तर 4 फॅक्टोरियल किती आलं बेटा आपलं 24. समजलं बेटा तुम्हाला फॅक्टोरियल कसं टाकता हे तुम्हाला मी सांगितलं बेटा. 4 फॅक्टोरियलची व्हॅल्यू आली आपली 24. तर सांगा बरं भाऊ, सांगा बरं भाऊ, सांगा बरं भाऊ, याचं उत्तर सर्व काढा आता. 0.1353 मल्टिप्लाय बाय 16 डिवायडेड बाय 24. आपलं उत्तर आलं 0. ऐका रे, प्रोबॅबिलिटी ऑफ आर इज इक्वल टू 4. याची व्हॅल्यू आपल्याकडे आलेली आहे 0.0902. आय होप सो इथपर्यंत मला सर्वांना क्लिअर वगैरे झालं असावं. तर हे आलेलं बोर्डाला आलेलं न्यूमेरिकलचे वाटलं असं मी बाजूला सरकून जातो, तुम्ही व्हिडिओला पॉज करून याला व्यवस्थित पद्धतीने लिहू शकता. तर आता आपण जाऊया नेक्स्ट न्यूमेरिकल कडे. ठीक आहे, चला बघा बेटा काय सांगितलेलं आहे. एकदम छान सुंदर आणि एकदम मस्त, तुम्हाला खूप आवडेल. बघा काय सांगितलं बेटा, लक्ष द्या. मी पहिले नाव टाकतो, गिव्हन 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 टाकतो मी नाव. चला पुढे. इन अ सॅम्पल ऑफ 100 बल्ब. सॅम्पल आहे, नंबर ऑफ सॅम्पल आपले आहे 100. नंबर ऑफ सॅम्पल किती बेटा आपले 100. म्हणजे सॅम्पल मी ठीक आहे मी लिहून घेतो, एन दिलेला आहे, एन ची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याकडे 100. ठीक आहे, ओके सर डन. इफ 5% ऑफ द इलेक्ट्रिक बल्ब आर मॅन्युफॅक्चर्ड बाय अ कंपनी आर डिफेक्टिव्ह. म्हणजे कंपनी जे पण काही बल्ब बनवते 5% बल्ब काय निघताय डिफेक्टिव्ह निघताय. 5% बल्ब जे निघताय ते काय निघताय बेटा आपले डिफेक्टिव्ह निघताय, खराब निघताय. ठीक आहे, म्हणजे इन शॉर्ट ही तुम्हाला दिलेली असते बेटा प्रोबॅबिलिटी, ही तुम्हाला दिलेली असते प्रोबॅबिलिटी. म्हणजे 5% बल्ब तुमचे काय निघताय डिफेक्टिव्ह. अरे आता मला सांगा रे, पर्सेंटेज नेहमी किती पैकी असतात 100 पैकी असतात बेटा. बघा पर्सेंटेज नेहमी 100 पैकी असतात, तुम्हाला सर्वांना माहिती असेल. म्हणजे 5%चा अर्थ काय असतो माहिती का, की 100 पैकी 5 बल्ब आपले खराब निघताय. 100 पैकी 5 बल्ब म्हणजे 5% बल्ब आपले खराब निघताय. तर प्रोबॅबिलिटी किती आली रे, बोला रे बोला, बोला रे बोला 0.05. ही तुमची झाली बेटा प्रोबॅबिलिटी, ही झाली बेटा तुमची प्रोबॅबिलिटी. आलं बेटा लक्षात तुम्हाला. बघा 100 पैकी 5 बल्ब म्हणजे 5% बल्ब डिफेक्टिव्ह निघताय. म्हणजे 100 पैकी 5 बल्ब तुमचे डिफेक्टिव्ह निघताय, याचा अर्थ काय 5/100 म्हणजे 0.05. ही झाली तुमची प्रोबॅबिलिटी. ठीक आहे, डन सर. पुढे युझिंग पॉइझन डिस्ट्रीब्युशन फाइंड द मीन. पॉइझन डिस्ट्रीब्युशन नुसार आम्हाला मीन काढून द्या. फक्त मीन काढायचा आहे बस, जास्त काही काढायचं नाहीये, फक्त मीन काढायचा आहे बस. आता आमले सर्वांना माहिती आहे, लहान लहान लेकरांना बी माहिती आहे की मीनचा फॉर्म्युला असतो n इंटू पी. अरे बोला रे बोला. हा इकडे लिहू का, हो सर इकडे लिहा सर. मीनचा फॉर्म्युला असतो बेटा आपला n इंटू पी. ठीक आहे, मग नंबर ऑफ ट्रायल्स किती बेटा आपल्याकडे 100 आणि पी प्रोबॅबिलिटी किती बेटा आपल्याकडे प्रोबॅबिलिटी 0.05. तर किती आला बेटा, हा 0.05 इंटू 100 किती आला आपला 5. तर मीन किती आला बेटा आपला 5. मीन किती आला बेटा आपला 5. वाटल्यास मी असं पण लिहू शकता, मीन इज इक्वल टू एम इज इक्वल टू 5. म्हणजे मस्त वाटतं बोते. तर अशी छोट एकदम छोटस न्यूमरिकल तुम्हाला विचारलं जाऊ शकतं भाऊ. ठीक आहे, चला तर आपण जाऊया आता नेक्स्ट न्यूमरिकल्स कडे. ठीक आहे, सोपं होतं ना. हो सर. आता बघा रे काय सांगितलं रे, इफ अ रॅन्डम व्हेरिएबल हॅज पॉइझन डिस्ट्रीब्युशन सच दॅट P of 2 is equal to P of 3. Find P of 5. हो सर, हे न्यूमरिकल तर आता आपण सॉल्व्ह केलं थोड्या वेळापूर्वी. बघा आपण काय केलं होतं, P of
r इज इक्वल टू 2 इज इक्वल टू p ऑफ r इज इक्वल टू 3 असं करू आपण, बरोबर ना? हो सर. मग आपण यांचे फॉर्म्युले टाकू. मग एम एम कॅन्सल होईल, ई रेस टू कॅन्सल होईल. अरे वा रे वा वा रे वा वा रे वा. असं कॅन्सल केल्यानंतर तुम्हाला शेवटी एम ची व्हॅल्यू मिळेल. मग ही एम ची व्हॅल्यू तुम्हाला घुसडायची आहे हे काढण्यासाठी. चालू करायचं? हो सर. करा सर, लगेच 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 लगेच. चला, काय दिलं रे? पी ऑफ 2 इज इक्वल टू पी ऑफ 3. म्हणजेच तुम्हाला दिलेलं आहे पी ऑफ आर इज इक्वल टू 2 आणि पी ऑफ आर इज इक्वल टू 3. ठीक आहे? डन सर, डन सर, डन सर. ठीक आहे ना? हा, पुढे. आणि तुम्हाला काय काढायचं? फाइंड पी ऑफ 5. पी ऑफ 5 म्हणजे पी ऑफ आर इज इक्वल टू 5 तुम्हाला काढायचं आहे. चला आपण चालू करू. तर हे पहिले मी लिहून घेतो. पी ऑफ आर इज इक्वल टू 2 इज इक्वल टू पी ऑफ आर इज इक्वल टू 3. ठीक आहे? आणि तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे बेटा? बोला 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 बोला. फॉर्म्युला काय आहे? पी ऑफ आर इज इक्वल टू ई रेस टू मायनस एम इंटू एम रेस टू आर अपॉन आर फॅक्टोरियल. असं का बरं बोलता सर तुम्ही? काय करतो यार, बोलावं लागतं. पंडित आहे मी. चला असो, पुढे घ्या रे बेटा. फॉर्म्युला टाका. याच्यासाठी बी टाका, याच्यासाठी बी टाका. चला, ई रेस टू एम ची व्हॅल्यू आहे का तुमच्याकडे? नाही सर. मग ई रेस टू मायनस एम इंटू एम फॅक्टोरियल एम रेस टू आर. एम रेस टू आर ची व्हॅल्यू किती बेटा आपली 2 अपॉन आर फॅक्टोरियल म्हणजे आर ची व्हॅल्यू किती बेटा 2 फॅक्टोरियल इज इक्वल टू हा ई रेस टू पॉवर मायनस एम रेस टू आर. आर ची व्हॅल्यू आहे 3 अपॉन आर फॅक्टोरियल म्हणजे 3 फॅक्टोरियल. ठीक आहे? चला, तर सारखे सारखे जे आहे ना त्याला पहिले कट मारा. भाऊ गेला बघा. ई रेस टू पॉवर मायनस एम इकडे पण आहे, इकडे पण आहे. त्याला मी उडवून टाकलं. ठीक आहे? मग वरती उरला काय? एम स्क्वेअर अपॉन 2 फॅक्टोरियलची व्हॅल्यू किती असते बेटा? 2. मी तुम्हाला सांगितली होती. बरोबर आहे? आणि एम रेस टू पॉवर एम चा क्यूब अपॉन बेटा 3 फॅक्टोरियलचा आन्सर असेल तुमचा 6. 3 टू चा 6. नसेल आपलं कॅल्सी जिंदाबाद आहे भाऊ. कॅल्सी जिंदाबाद आहे. ऑन दाबा, 3 दाबा, शिफ्ट दाबून लॉजिकचा बटन दाबा, उत्तर दाबून घ्या. 6 आलं. पहा 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 6 आलं. ठीक आहे? चला आता लक्ष द्या बेटा. इथे एमचा स्क्वेअर आणि इथे एमचा क्यूब आहे. एमचा स्क्वेअरला आपण कसं लिहितो? एम इंटू एम. बरोबर आहे का? हो सर. आणि एमच्या क्यूबला आपण कसं लिहितो? एम इंटू एम इंटू एम. बरोबर आहे का बेटा? हो सर, बरोबर आहे. आता इथला एक गेम गेला, इथला एक गेम गेला, इथला एक गेम गेला, इथला एक गेम गेला. म्हणजे बघा बेटा, हा एम स्क्वेअर आपला कॅन्सल झाला आणि हा एमचा क्यूब कॅन्सल होऊन गेला. हे समजलं का बेटा? बघा, एमचा स्क्वेअर म्हणजे एम इंटू एम आणि एमचा क्यूब म्हणजे एम इंटू एम इंटू एम. तर हे 2 एम गेले, हे 2 एम गेले. उरला का बेटा? एम बाय 6. उरला का बेटा? एम बाय 6. समजलं बेटा? हे समजलं का रे? हा, मग उरला का? इथं तर काहीच नाही उरलं बेटा. इथे काहीच नाही उरलं. तिथे उरलं 1/2 इज इक्वल टू इकडे काय उरला? एक एम उरलेला आहे. एम बाय 6. तर डिवाइड वाला 6 इकडे येताना मल्टिप्लाय लावून जाईल. इकडे डिवाइड वाला 6 इकडे येताना मल्टिप्लाय लावून जाईल. मग 6 1 ला मल्टिप्लाय लावून जाईल. 6 ने 1 ला मल्टिप्लाय केलं की काय येईल? बोला बोला बोला. 6 इंटू 1 अपॉन 2 इज इक्वल टू एम. मग 6 इंटू 1 म्हणजे 2 1 जा 2 आणि 2 3 जा 6. माहिती ना? 3 1 जा 3 म्हणजे 3 इज इक्वल टू एम. म्हणजे मीनची व्हॅल्यू आली तुमची 3. मीन किती आला बेटा? तुमचा 3 आला. ठीक आहे? इथपर्यंत तुम्हाला सर्वांना क्लिअर वगैरे झालं असावं. तर आता आपण काढूया फाइंड पी ऑफ 5. फाइंड पी ऑफ 5. चला, तर पी ऑफ आर इज इक्वल टू तुम्हाला काढायचं आहे 5. चला बोला. ई रेस टू पॉवर मायनस एम एम रेस टू पॉवर आर. आर ची व्हॅल्यू आहे आपली 5. बरोबर आहे? कारण आपल्याकडे व्हॅल्यू आहे ना, टाकून देऊ डायरेक्टली. ठीक आहे ना? फॉर्म्युला तर आपल्याकडे अवेलेबल आहे आणि एम ची व्हॅल्यू सुद्धा आपल्याकडे आता अवेलेबल आहे बेटा 3. एम ची व्हॅल्यू किती आली बेटा? आपली 3 आली. चला, ई रेस टू मायनस एम आहे का? एम ची व्हॅल्यू किती रे? 3 आहे रे. एम ची व्हॅल्यू किती रे? 3 आहे. ई रेस टू व्हॅल्यू 3 आली इंटू एम रेस टू आर. एम किती बेटा आपला? 3. 3 रेस टू आर. आर ची व्हॅल्यू किती बेटा? 5 अपॉन आर फॅक्टोरियल. आर किती आपला? 5 फॅक्टोरियल. डन बेटा? इथपर्यंत समजलं? हो सर. मग सर ई रेस टू पॉवर मायनस 3 ची व्हॅल्यू आपल्याला दिली नाही सर या वेळेस. तर
अभ्यास दिली नाही तर मग का आता शोधायला जाशाल तुम्ही? कॅल्सी आहे ना तुमच्याकडे? आहे सर, आमच्याकडे कॅल्सी आहे सर. हो सर, याच्यावर आपण काढू शकतो ना? हो सर, काढू शकतो. चला काढा बेटा. मग e⁻³ ची व्हॅल्यू कशी काढशाल? बघा, अल्फा दाबून ln दाबा बेटा, अल्फा दाबून ln. बघा तुम्ही ना जर नुसता ln दाबला, सॉरी शिफ्ट दाबून ln दाबला तर हा ई आपल्याला चालत नाही. बघा मी पुन्हा एकदा सांगतोय, शिफ्ट दाबून ln दाबला तर जो ई येतो हा चालत नाही, चालत नाही. मग तुम्हाला कोणता ई पाहिजे? तर अल्फा दाबून. बघा हे शिफ्टच्या बाजूचं बटन आहे ना अल्फा, शिफ्टच्या बाजूला अल्फाचं बटन, हे अल्फाचं बटन दाबायचं आणि हा ln दाबायचा. ln लॉकच्या बाजूला ln आहे. बघा लॉकच्या बाजूला ln आहे, लॉकच्या बाजूला ln आहे. हा लॉकच्या बाजूचा ln दाबायचा. बघा ई आला का? ई आला सर. अल्फा दाबून ln दाबा, अल्फा दाबून ln. मी खूप वेळा सांगितलं आता. रेस टू -3 तर आपलं उत्तर आलं बेटा 0.04978. 0.04978. समजलं बेटा? e⁻³ ची ही व्हॅल्यू आपण इथे लिहून घेतली. ठीक आहे ना? 0.04978 इंटू 3चा 5वा घात. 3चा 5वा घात सांगता का कोणी? मला नाही येत. 3⁵ विषय क्लोज. 243. 3चा 5वा घात, 3चा 5वा घात, 3⁵5 किती आला बेटा? 243 अपॉन 5 फॅक्टोरियल. 5 फॅक्टोरियल 120 येईल. बघा 5 दाबा आणि शिफ्ट दाबून हे लॉजिकचं बटन दाबा. सॉरी 5 शिफ्ट दाबून हे याचं लॉजिकचं बटन ना. 5 फॅक्टोरियल 120 आला बेटा, 120. काढा बरं बेटा हे सर्वांचा आन्सर टाका बरं. 0.04978 0.04978 इंटू 243 डिवायडेड बाय 120. तर माझं उत्तर आलं बेटा 0.1008045. अरे वा, अरे वा. पी ऑफ आर इज इक्वल टू 5. याचं माझं उत्तर आलेलं आहे 0.10008. हे माझं उत्तर आलेलं आहे. आय होप सो हे न्यूमेरिकल तुम्हाला सर्वांना क्लिअर वगैरे झालं असावं. तुम्ही थोडंसं बाजूला सरकून राहिला, जेणेकरून तुम्ही मस्त व्हिडिओला पॉज करून उत्तर काढू शकता. ठीक आहे, चलो तर आपण घेऊ नेक्स्ट न्यूमेरिकल. ठीक आहे, चला परत नेक्स्ट न्यूमेरिकल मध्ये आपण काय करतो? गिव्हन लिहितो. काय लिहितो? गिव्हन. समजते बाळांनो? बघा बेटा मी साध्या आणि सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न तुम्हाला करतोच आहे. थोडं समजून घेतलं बेटा तुम्ही पण, कारण तुमचं पण काम बनतं समजून घेण्याचं. चला, इफ 3% ऑफ इलेक्ट्रिक बल्ब मॅन्युफॅक्चर्ड बाय कंपनी आर डिफेक्टिव्ह. म्हणजे एक कंपनी आहे जी 3% बल्ब काय करते? डिफेक्टिव्ह बनवते. 3% म्हणजे काय दिलेली? प्रोबॅबिलिटी. लगेच आपण लय खुश होतो लगेच. 3% दिलेली तुम्हाला प्रोबॅबिलिटी. ठीक आहे ना? चला असो. आता 3% प्रोबॅबिलिटी म्हणजे काय? पर्सेंटेज नेहमी किती पैकी असतात? 100 पैकी असतात. पर्सेंटेज नेहमी 100 पैकी असतात. म्हणजे याचा अर्थ काय की 100 पैकी 3 बल्ब खराब निघताय. बघा सॉरी 3% बल्ब खराब निघतायचं काय की 100 पैकी 3 बल्ब आपले खराब निघताय. ठीक आहे ना? चला मग 3/100 म्हणजे 0.03 ही झाली तुमची प्रोबॅबिलिटी. ठीक आहे, चला. Then find the probability that in a sample of 100 bulbs, 100 bulbs म्हणजे नंबर ऑफ ट्रायल्स किती आपले? 100. नंबर ऑफ ट्रायल्स किती आपले? 100. म्हणजे टोटल 100 बल्ब आपल्याला चेक करायचे. तर यापैकी एक्झॅक्टली 5 बल्ब डिफेक्टिव्ह निघण्याची प्रोबॅबिलिटी आपल्याला विचारली. एक्झॅक्टली 5 बल्ब. हे बघा याला तुम्ही बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन सुद्धा सॉल्व्ह करू शकता, कारण या ठिकाणी असं काही म्हटलेलं नाहीये. पण बघा बेटा प्रोबॅबिलिटी जर 0.0च्या फॉर्म मध्ये येत असेल तर यावेळेस पॉइझन डिस्ट्रीब्युशन वापरायचं. बघा 0.1 0.2 0.3 0.4 0.5 0.6 0.7 0.8 0.9 असं येत असेल तर बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन वापरा. पण 0.01 0.02 0.03 म्हणजे खूपच कमी येते, प्रोबॅबिलिटी खूपच कमी येते. तर अशा वेळेस पॉइझन डिस्ट्रीब्युशन वापरा बेटा. ठीक आहे ना? चला तर ठीक आहे, आपल्याला एक्झॅक्टली 5 बल्ब आर डिफेक्टिव्हची प्रोबॅबिलिटी म्हणजे आपल्याला आर ची व्हॅल्यू दिलेली आहे 5. आर ची व्हॅल्यू दिली बेटा आपल्याला 5. बघा एक्झॅक्टली 5 बल्ब डिफेक्टिव्ह येण्याची प्रोबॅबिलिटी आपल्याला विचारची. म्हणजे रिझल्ट 5 डिफेक्टिव्ह, रिझल्ट काय आपला 5 डिफेक्टिव्ह, तर याची प्रोबॅबिलिटी आपल्याला काढायची पॉइझन डिस्ट्रीब्युशन. चला तुम्हाला सर्वांना माहिती आहे. बोला रे बोला. एन दिलेला आहे, पी दिलेला आहे. चला मीन काढून घेऊ बेटा. मीन, मग मीनचा फॉर्म्युला काय आहे? एन इंटू पी. मग एन आहे आपल्याकडे 100 आणि पी आहे 0.03. चला एम ची व्हॅल्यू आली आपली 3 बेटा. एम ची व्हॅल्यू किती आली आपली? 3. तर मीन आपला आलेला आहे. चला आता प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला टाका.
चला प्रोबॅबिलिटी ऑफ आर चा फॉर्म्युला काय आहे, ई रेस टू पॉवर मायनस एम एम रेस टू पॉवर आर अपॉन आर फॅक्टोरियल. चालतं बेटा. मग प्रोबॅबिलिटी ऑफ आर इज इक्वल टू 5 हे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. मग ई रेस टू मायनस एम, एम ची व्हॅल्यू किती बेटा आपल्याकडे 3 आहे, म्हणजे ई रेस टू पॉवर मायनस 3 इनटू एम रेस टू आर, एम किती बेटा आपल्याकडे 3 आहे, 3 रेस टू आर, आर किती बेटा आपल्याकडे 5 अपॉन आर फॅक्टोरियल म्हणजे 5 फॅक्टोरियल. चला सांगा बरोबर. ई रेस टू पॉवर मायनस 3 तुम्हाला सांगलं होतं कसं काढता, अल्फा दाबून एल दाबा, अल्फा दाबून एल दाबा, रेस टू मायनस 3 किती आला बेटा 0.04978 इनटू 3/5 घात, 3/5 घात. अरे हे तर आपण आताच काढलं वाटतं यार. हा 243 आताच काढलं आहे इथं. काय यार हे सेम मार्क्स सारखं नाही डायरेक्टली. आर फॅक्टोरियल 5 फॅक्टोरियल, 5 फॅक्टोरियल किती असतं आपला 120. तेच उत्तर येईल माझं असं वाटतं मला. 0.04978 पण आपण काढून घेऊ. 0.04978 इंटू 243 डिवायडेड बाय 120. ते झालं उत्तर आपलं. तेच येणार नाही यार. काय यार तुम्ही रिकामं काढायला लावलं मला. 0.1008. ठीक आहे. तर हे झालं बेटा आपला आन्सर, हे झालं बेटा आपला आन्सर. तर बघा बाळांनो, म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही पॉइझन डिस्ट्रीब्युशनचे भरपूर सारे न्यूमेरिकल सॉल्व्ह करू शकता. एकदा जर तुम्हाला कळालं ना की काय करायचंय, ठीक आहे ना. चला आय होप सो आजचं लेक्चर तुम्हाला सर्वांना समजलं असेल. तर पुढच्या लेक्चरमध्ये भरपूर सारे खूप सारे नवीन न्यूमेरिकल आपण घेऊ. त्यासाठी तुम्हाला काय करायचं, फक्त आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं विनीत ट्युटोरियल्स नावाचं, आणि त्या ठिकाणी तुम्ही हे प्रॉपर सर्व लेक्चर एकदम आरामात शांत चित्ताने व्यवस्थित कोणत्याही हर्डल शिवाय एकदम साध्या सोप्या भाषेमध्ये तुमच्या मोठ्या भावाकडून शिकू शकता बेटा. ठीक आहे ना. हो, आणि तुमच्या मित्रांना सुद्धा नक्की सांगा. आणि बघा बेटा, हे जर तुम्ही केलं बेटा तर पास होण्याची गॅरंटी आपली. कारण याच्यामध्ये कसं आहे बघा, जे पासिंग वाले ज्यांच्या दिमागात घुसत नाही, कारण आता वेळ पण कमी आहे, तर एवढं काही समजणार पण नाही. तर बघा बेटा, एक छोटीशी रिक्वेस्ट करतो की अभ्यास प्रॉपर करा. जेवढं सांगतो तेवढंच करा. लवकरच IMP सुद्धा आपल्या ऍप्लिकेशनवर येऊन जाईल की एवढंच करा पास होऊन जा. सर तुम्ही आता तसं बोले की एवढंच करा. बघा बेटा, आता वेळ कमी आहे, ठीक आहे ना. आता तुम्ही पास होऊन जा, पण नेक्स्ट सेमिस्टर पासून ही सवय बंद करा बेटा. फक्त पासिंग काढण्याची सवय बंद करा बेटा. आपल्याला स्कोरिंग काढायचंय, खूप पुढे जायचंय, खूप पुढे जायचंय. चला तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.